आपल्या सर्वांना माहिती आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं या ठिकाणी जे कार्य आहे, जे कर्तृत्व आहे, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात असेल, गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यात असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये असेल, या प्रत्येक ठिकाणी वंचितांचा आवाज म्हणून, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा आवाज म्हणून आणि विद्रोहाची धार म्हणून त्या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी एक अतिशय मोलाचं कार्य केलं आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्याचा मगाशी उल्लेख झाला की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख या जोडीनं ज्या प्रकारे सामान्य तरुणांच्या रक्तामध्ये सळसळ उत्पन्न केली आणि सामान्य तरुणाईला रस्त्यावर आणून एक प्रकारे त्या चळवळीचा भाग बनवलं आणि ज्यावेळी अतिशय दमनकारी नीती या चळवळीत चालली होती, तत्कालीन केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार रोज लाठीचार्ज करायचं, मोठ्या प्रमाणात दमन करायचं, लोकांना मारहाण व्हायची। त्यावेळी जखमी झालेले जे आमचे संयुक्त महाराष्ट्राचे सेनानी होते, हे पुन्हा एकदा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं काव्य, त्यांची गीतं ऐकल्यानंतर त्याच ठिकाणी उभे राहायचे आणि पुन्हा संघर्षाला पुढे जायचे। आणि म्हणूनच आचार्य अत्रेंनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल बोलताना एकदा सांगितलं, म्हणाले, अण्णाभाऊ, तुमच्या शाहिरीचं कौतुक करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजच हवे होते। ते असते तर शेरभर सोन्याची कडी तुम्हाला त्यांनी घातली असती। अशा पद्धतीनं या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं खऱ्या अर्थानं त्यांनी वर्णन केलं। समाजातील दुर्बल, कष्टकरी, उपेक्षित, वंचित या सर्वांचं दुःख अण्णाभाऊंच्या साहित्यातनं त्या ठिकाणी प्रगट झालं आणि त्यांच्या साहित्याला इतकं वैविध्य होतं। कथा होत्या, कादंबऱ्या होत्या, नाट्य होतं, लोकनाट्य होतं, वग, गण, गवळण, पोवाडे, असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कार्यातनं आणि कर्तृत्वातनं आपला ठसा उमटवला नाही। खरं म्हणजे वाटेगाव सारख्या एखाद्या छोट्याशा गावातनं 1-2 वर्ग शिकलेला मुलगा मुंबईमध्ये येतो, अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये, खायला नाही, राहायला नाही, काम नाही, अशा परिस्थितीमध्ये इथे जगतो आणि त्यातून स्वतःच्या पायावर लोकांच्या मनामध्ये एक साम्राज्य तयार करतो। हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी या ठिकाणी करून दाखवलं। आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची उंची काय, भारतातल्या भिन्न भिन्न भाषांमध्ये हे साहित्य अनुवादित झालं याचं मला आश्चर्य वाटत नाही, पण खऱ्या अर्थानं याचं कौतुक वाटतं आणि याचा अभिमान वाटतो की जगातल्या 27 भाषांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य अनुवादित झालं आणि रशियन असेल, फ्रेंच असेल, इटालियन असेल, वेगवेगळ्या अतिशय प्रगत अशा प्रकारच्या देशांच्या भाषांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं हे साहित्य पोचलं।